मंडळी रामराम. मी श्री बापू हटकर आणि तुम्ही देखील राहणार बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि फॉरवर्ड करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकेसपर्यंत ते जाईल. तुम्ही फॉरवर्ड करामुळे तुमले नवीन रील ताबडतोब भेटे जातील. त्याकरता फॉरवर्ड करत जा आणि आई माहितीमध्ये खानदेशभर पसरावा. ते आजचा विषय असा आहे, खानदेशना तीर्थक्षेत्र. खानदेश न लोक म्हणजे आपला पूर्वज, आपण नाही. आपला पूर्वज इथला कर्तबगार होता. इतिहासी आपला पोरे खानदेशना बाहेर जावाला नाही कोणी. आपला बाया माणसाचे खानदेशना बाहेर जावाले नको म्हणीसन 18 दिवस ना तीर्थक्षेत्र खानदेशना तयार करेल. काशीले प्रति काशी, जेजुरीले प्रति जेजुरी, हे सगळं तीर्थक्षेत्रात इतिहासाचा आपण दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वानं म्हणजे तापी ही पवित्र नदी आदिगंगा तिला म्हणतोच. म्हणजे ती गंगा नदीने साचू येते, अजल साचू, एवढी मोठी महत्व आहे तिनं. पहिल्या रीलमध्ये मी सांगेल तुमचे, गंगामा आंघोळ करानंतर मोक्ष भेटत, जमनामा आचमन म्हणजे तोंडमा पाणी लेवानंतर मोक्ष भेटत, नर्मदानं दर्शन दिलं तरी मोक्ष भेटत. पण तापीनं तुम्ही कोठेन बी नुसतं स्मरण करा तरी तुमले मोक्ष भेटत. सूर्यकन्या आहे, यमराजनी बहीण आहे, त्यामुळे तापीना भक्तले यमयातना जापती होती. एवढी अशी आहे आपली पवित्र नदी आहे. ती मुलतलाई मध्य प्रदेशमा तिथे उगमच आणि वाद बरानपूर्णा जोडे खानदेशमा प्रवेश करस. जेथे प्रवेश करस तरी तापी पूर्णाना संगम, त्या संगमात मुक्ताबाई चांगदेव आई तीर्थक्षेत्र आहे. चांगदेव तुमले माहिती आहे, 1400 वर्ष जगना होता तो साधू. ज्ञानेश्वर महाराज जे भेटायला घ्या, त्याला गुरु नाही होता. 14 वर्षनी पोर मुक्ताबाई तिने त्याला मोक्ष दिला, तो चांगदेव. अहो खानदेश आहे, त्याला ते गाव आहे, तरी मुक्ताबाई सण त्याला ते मोक्ष दिला, गुरुपद दिलं मुक्ताबाईने. एवढं पवित्र ते क्षेत्र आहे. तर ते मुक्ताबाईनी पालखी पंढरपूरला जात आखाडी एकादश तडेन पुढे नदी चालले. भुसावळ तालुकामा कंधारी न जोडे तीर्थक्षेत्र आहे कपिलेश्वर महादेव. तापीनी कथामा मी तुम्हाला सांगितले, भुसावळनं नाव भुसावळ आहे. म्हणजे तापीनं महत्व चोराले गंगानी यमुनाले धाडी होती, आणि ती यमुना त्या संगमवर तापी पूर्णाला संगमवर गावडीनं रुपली सत उडी मारी, तिले तापीने दाबी दिली. गुदमराला लागली, त्यांना जीव नाही जाई काय वैशंतीने शंकरजीना दावा करा. वाहतून भुसावळपर्यंत होणे तरी शंकरजीने तिले बाहेर काढे. त्या जागाचं नाव भुसावण आहे. भूसावण पुराणमा भुसावण आहे, तिथे भुसावळ जायला ते भुसावळ. त्यानं तडे जोडे वरणगाव, त्यांना बाजूले हरताळ. हरताळ म्हणजे शिवनतळ, शिवना तलाव. ह्या तलावावर दशरथ राजा शिकार खेळा गेला, आणि तडे श्रावण बाळ त्यांना हातेवरी मरणा. त्याने शाप दिला त्याला मायबापने की पुत्र वियोग मत तू बी मरी जाशील. तर ते श्रावण बाळले समाधी आहे, मंदिर आहे, जगमा कुठेच नाही. ते खानदेश माहिती. हरताळ आहे, हर म्हणजे शिव, शंकराचं तळ. आणि त्यांना यादगारीमा गाव असणं, त्यानं नाव श्रवणगाव. आणि त्या श्रवणगावनं आपबरोबर झाले वरणगाव. आता तदेन तापी निघणे पुढे
भुसावले ते तुमगे सांगे कंदारेमा कपिलेश्वर महादेव आहे. कडेन पुढे उनी पांजरा आणि तापीना संगम आहे मुळावदले कडे कपिलेश्वर महादेव आहे. तो श्रीराम सिद्धेश्वर धुळी महंकळ त्यांनी स्थापन करेले ते मुळावदनी जत्रा बराचले माहिती तुमले या जत्राले शिवरात्रीन टाइमले असते आता आईले देवीने बांधले त्यामध्ये म्हणजे पुनरुज्जीवन करेल. तर चालली ती पुढे पुढे अक्करचं नावनं गाव आहे शनिखेडा तालुका कडे बुराई नदी तापीले वेगळं आपण बुराई म्हणतो त्याचं नाव भुराई भूराई जमीन मग आमराई वनराई तयार करत जाणारे नदी ती भूराई तिले बुराई म्हणत असते. उच्चार चुकी न करता बुराई ते हाही बुराई आणि तापीना संगमवर गैनीनाथ महाराज मंदिर समाधी नवनाथ पैकी गहिनीनाथ हा मातीना पुतळा फाईन तयार व्हायला होता म्हणून त्यांनी समाधी मातीने आज इथला वरीच जायना तशीच आहे. ऊन वारा पाऊस नदीना संगमवर पूर्वावी वाही जात नाही ती सत्व येते. तरी जे मुसलमान बांधव त्याले गैबान शाह म्हणतात, हिंदू बांधव त्याले गहिनीनाथ म्हणतात. अरे अहो गहिनीनाथ कोण आहे? खूप मोठं काम आहे ना. गोरखनाथना चेला आहेत तसा नाथ पंथ अहो खानदेश महिन्यात नाही घेत. सप्तशृंगीकडे कडे मच्छिंद्रनाथले आदिनाथ शंकर महादेव यांनी दीक्षा दिली तडेन ते तो पंथ सुरू होते. मच्छिंद्रनाथ चेला तो गोरखनाथ, गोरखनाथ गैनीनाथ, गैनीनाथ ना चेला निवृत्तीनाथ. कोण निवृत्तीनाथ? ज्ञानेश्वर निवृत्ती म्हणजे ते विठ्ठल पंत आणि रुक्माई यसना जे पोरे होतात चार त्यांनापैकी सगळ्यात मोठा तो निवृत्तीनाथ. त्यांनी समाधी कुठे आहे? त्र्यंबकेश्वरला. तो गैनीनाथना शिष्य आहेत आणि या निवृत्तीनाथना शिष्य ज्ञानदेव आणि ज्ञानदेवने वारकरी पंथ काढले. ते नाथ पंथ मग काय होतं, एक गुरु एकच चलाने दीक्षा द्यावा. पण ज्ञानेश्वर पाहिजे ती पद्धत अशी बदलणे तुम्ही कितला बी लोक दीक्षा द्या आणि तडीन वारकरी संप्रदाय सुरू. पहिला का वारकरी संप्रदायना जो गुरु आहे ज्ञानेश्वर त्यांना महागुरु आपला खानदेशमाय ज्ञानेश्वरना गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथना गुरु गैनीनाथ म्हणजे तो महागुरु व्हायला ना. तरी चालली ना रे पुढे सारंगखेळाने. सारंगखेड आई भगवान श्रीकृष्णाला धनुष्य नावरतच. अरे घोडा बाजारात भरला का आशिया खंडना एक नंबरना मोठी जत्रा दत्त जयंतीना टाइम तो दत्त जो आहे तो महानुभाव दत्त आहे. अहो आपला त्रिमुखी दत्त जो आहे तो नाही, तो ब्रह्मा विष्णू महेश तो नाही, तो महानुभाव पंथना दत्तात्रय प्रभू आहे. त्याचं एक वेगळं स्वतंत्र नॉलेज आहे. गीता ते मानतं पण त्यासना बाकीना जे आपल्याकडे राम वगैरे मत्स्य कुर्म वरा या अवतार त्या मानतात. श्रीकृष्ण महाराज तडेन ते सुरुवात होत. श्रीकृष्ण महाराज आणि त्यापैकी गोविंद प्रभू, दत्तात्रय प्रभू, चक्रधर स्वामी त्यांनापैकी तो एक दत्तात्रय प्रभू आहे. एकमुखी दत्त महानुभाव त्यानं ते तीर्थक्षेत्र आहे आणि ती मोठी जत्रा भरत. त्या सारंगखेळामा भगवान श्रीकृष्णाने त्यांनी चतुरंग सेना उभी केली. धनुष्यबाणनं सराव करतो. धनुष्यनं नाव जो आहे त्यांना सारंग आणि तडे ते सैन्य उभं करत. सैन्य तर चतुरंग सेना पायदळ घोडदळ रथदळ हत्तीदळ आणि मनीसन त्या धनुष्यनं नाव या सैनिक तळलेली त्याने सारंग खेळा. तडेन चालली पुढे नदी.
गोमाई आणि तापीना संगम आहे प्रकाशात. आणि प्रकाश आहे म्हणजे काशी. बरं, काशी जे वाराणसी शंकरजीनं तेच स्थानचे आहे असं म्हणतो. याबद्दल असे आख्यायिका आहे की 6 महिन्याने रात्र पडेल होते. ते या 6 महिन्याने रात्रमा वाराणसी आणि तापीना काठोरना लोके पैन लागली. अरे बड़ा दिवस ना मंदिरे महादेवना मंदिरे बांधून टाकत आणि जडे पहिल्यान पुरं येई ती काशी आणि जे मागे राहिले ते प्रकाश. लदरनाथ कामले याय उगता उगता उगाना पहिल्यान काशी महिना बडा मंदिरे पुरावे घ्यात. प्रकाश जे प्रकाश आपण त्याला म्हणतात. तर ते एक मंदिर राहील. ते मंदिरनं मोठं आहे फक्त, तर त्याला मंदिर नाही. तेवढं एक मंदिर राहील म्हणीसन ती प्रकाशी पुष्पदंत स्वरा तो तरे हो एक अतिशय महत्वाचा शंकरजीना अवतार. रत्नेश्वर मंदिर येते जे वाटता मी तुम्हाला सांगा देऊळ रायगे तो रत्नेश्वर महादेव केदारेश्वर येतात. सगळ्या शंकरजीना मंदिर येतात. आता पुष्पदंतेश्वर जो आहे त्याची कथा अशी आहे. एक राजा होता. तो राजाने शंकरजीना पूजना करता बाग लायलो मस्त फुले होतात बघा. तिथे बाग एक गंधर्वानी दकी पुष्पदंत नावना गंधर्व होता. त्यांनी ती बाग दकी ते तो सकाळमा ही संत्या फुले तोडीले जाय. मग राजाकडे तक्रार काही म्हणे का रे फुले जाईना ते तुम्ही म्हणजे महाराज कोणतरी फुले रोज चोरीले जात म्हणे. म्हणजे तो गंधर्व होता तो गुप्त वेशमय आहे ना तो अदृश्य स्वरूपमा. मग राजाने काय करत शंकरजीना पिंडवरनं निर्माल्य जे ते रस्त्यामा टाकी दिले. ते टाकानंतर मग तो पुष्पदंत गंधर्व होना आणि तो बगीचामा जावानंतर त्यावर पाय पडणार त्या निर्माल्यावर आणि त्याला मोठा अंगणी आग होत तो लोयाला. आणि मग त्याने शंकरजीना दावा करा दी मंत्र पुष्पांजली शिवनं जे स्तोत्राने केले त्यांनी हे तो पुष्पदंतेश्वर मंदिर येतं. आणि त्या मंदिरावर तो पुष्पदंत साखर कारखाना बी काढले त्या शहादाला लोके. असा हे पवित्र स्थळ चंदनपुरी मालेगाव तालुका माय. मालेगाव नंतर आहे ना पहिले चंदनपुरी तडे त्रिवेणी नदीना संगम. त्रिवेणी असा आहे तो संगम. गिरणा आहे आणि मोसम आहे. गिरणा नदी म्हणजे गिरिजा म्हणजे पार्वती आणि मोसम म्हणजे मोक्षगंगा लक्ष्मी या दोन मोठ्या देव आहेत. त्याचा तो संगम. त्या संगमवर केम नावाला एक धनगर होता. त्यानं मोठा राजवाडा होता आणि त्याने पोट बांधून आहे. आता केमना डोंगर जो आहे तर ते गिरणाना उगमवर पर्वत कन्या आहे. गिरिजा आहे तिनं नाव गिरी कन्या. या केमना डोंगरवर 20 नद्या उगम पावतेस. सुरगाणा तालुका आहे तर यानावर चालू आहे ना खाल्लेच वा पाणी द्या वो आमले केमना डोंगरना नारपार वगैरे तुम्ही ऐकव इथे. त्या नारपार वगैरे दमनगंगा पड्या त्या केमना डोंगरवर आहेत. तो केम राजा आहे. गिरिराज आहे. ते शंकरजीने जी पहिली बायको होती सती ही मरानंतर तिने परत अवतारले जातो डोंगरना पोटे म्हणून तिने पार्वती म्हणतात गिरिजा म्हणतात. पार्वती म्हणजे पर्वत कन्या, गिरिजा म्हणजे गिरी कन्या. मग तिने जन्म दिला. शंकरजी उगी जायला होता बायको मरी गेली तो तपले राहत ना
कपलेपाठानंतर आई विश्वमायनाचं संवारनं काम थांबी गे. ब्रह्मा विष्णू मोठा गोळ्या व्हायनात काय करा ना त्यांनी समाधी माहीन बाहेर ये नाही तो. मग त्यासनी आई गिरिजा जी होती तिले सांगतो लग्न करानी इच्छा देतो नाही हे जाय तू कडे जायस आणि पूजा करीत. मग मदन आणि रती या सिंधडी प्रवेश करा. मदन बाण मारा त्याला मला शृंगार जागून व्हायला पाहिजे तपभंग व्हायला पाहिजे यांनी रोखी दिना तो रोखी दिना तिसरा नेत्र उघडा आणि त्याने बाई टाका मदन दे. ते ठिकाण जे आहे ते गिरणा नद्या काठोरच आहेत. देवळानं नावनं गाव आहे सटाणा तालुकामा. कडे कामेश्वर महादेव मंदिर. कामदेव मदन त्याने बाई संतोय म्हणजे तो कामदेवना स्थापना करेल महादेव आहे तो कामेश्वर महादेव. ते मंदिर खजुराहोना मंदिर सारखं मंदिर आहे. म्हणजे कडे या जे चित्र आहेत खजुराहोमा वेगवेगळा प्रणय करताना रती क्रीडा करताना त्या सगळ्या मूर्त्या कडे आहेत. पण बराच वर्ष दुर्लक्ष राहामुळे काही पोरेस नाही ते फोडतोड करेल तरी आता बरंचसं सुरक्षित आहे. म्हणजे खजुराहोने बरोबरीनं मंदिर त्या ठिकाणी तो कामेश्वर महादेव. मग तो कामेश्वर महादेव जे जागृत करायचं काम तिने करत आणि ती पावरी वगैरे स्वतः तिने तपश्चर्यानं बळ अंगना मय काढी सनी भिल्लजात तयार करी अशी पुराण कथा आहे. खरं खोटं देवले माहिती. मग ते त्यासनं तो वाजा आता ज्या पायऱ्याने गाणं चालतंच ना ते बिलगाईवर ते वाद्य त्या टाइमले वाजत. आणि शंकरजी ती गिरजारूपी बिलिंग रूप द किसान एकदम येडा होई गया आणि तो बी नाचायला की तेव्हा पावरी संबळ बिंबळ देत तिथलं भारी वाद्य आहेत. खानदेशी गाणं त्यावरच ती केलं बरं का. शब्दश्री काय कोण ध्यान देतात तो ताल भारी आहे त्यानं. ते नंतर मग त्यासनं लग्न होत ती गिरिजा. आणि हाई मौसम म्हणजे मोक्षगंगा आहे ती लक्ष्मी. आणि गंगाजी नदी हरिद्वारने तिनं अवतार म्हणजे बानूबाई. मग ती बानू केम जनगणना पोटे होणी म्हणजे केम हिना विभाग केम पार्वतीना विभाग आणि तो खानदेश आहे. मनीषाने मग शंकरजी खानदेशना जवळ ती बानूबाई त्याला सपात्मा वगैरे भेटत की कथा जेजुरीने तुम्ही माहिती आहे. मग तो ये सडे बानूकडे मेंढ्या चारा त्यानं सांगे लग्न बिग्न करायला प्रयत्न करत. ते ती बानूनं ते जन्मस्थळ आहे. मग बानूबाई सती गंगा आहे. म्हणजे गिरणा मोसम या दोन नद्या एक पार्वती एक लक्ष्मी आणि तडे आहे तिसरी गंगा स्वतः म्हणजे बानू. असं तीर्थक्षेत्र कुठेच नाही. प्रत्येक जागा काय शंकर पार्वतीनं मंदिरने बाजूली जी नदी आहे ती गंगा रूपमवास पाणी उलट आहे. पार्वती नदीनं रूपली जनवाग आणि मंदिर शंकर पार्वती आपलं गंगानं म्हणजे तो खंडेराव आणि बानू असं ते मंदिर आहे. आई असं तीर्थक्षेत्र जगमा कुठेच नाही. आई खानदेशमध्ये बघ असं ते तीर्थक्षेत्र चंदनपुरी. ते चंदनपुरीमा त्रिवेणी संगम कडे महादेवनं अस्तित्व होतं म्हणजे खंडेरावर आई आणि एव्हरी प्रधान म्हणजे विष्णू तो बी त्यांना सांगितलं ते राहिला. म्हणजे लक्ष्मी पार्वती गंगा शंकर आणि विष्णू एवढं देवस्थान वास्तव आहे. एवढं भारी तीर्थक्षेत्र कुठेच भेटाव नाही. जेजुरील जावानी गरज पडायला नाही पाहिजे मनीषांनी हे बांधलेले बेस्ट. आई खानदेशी लोकेशने करतात बरे. आता कान्हाना कांदेश जर आहे ते मग कृष्णानं कुठेतरी चांगलं मंदिर पाहिजे असं मला
वाटेवर का वही म्हणतेस तो पण गरज गंजच फिरून काय कुठे भेटणार नाही ते मध्ये. पण एक रोज एक आमना कैलास पाटील नावना मित्र आहे त्याने मला सांग म्हणजे बापू साक्री तालुकामध्ये एक गाव आहे कांबळी नाव कधी झोपेल श्रीकृष्ण जन्म जुनी काळणी सुंदर मूर्ती आहे लगेच जाऊ मी तरी दखल काळी असं दगडमा मस्त झोपेल श्रीकृष्ण लक्ष्मी पाय दाबी राहील कन्हैयालाल महाराज त्याला नाव हे कन्हैयाना देश म्हणजे कन्हैयालाल महाराज त्याला भीमी वाईन कवळणी गेले वर ब्रह्मदेव आहे आणि त्या भीमी वाईन पाणीने दार नाही ते पाणी कथाय नाही ते इंजिनियरच माहिती नाही असं ते सुंदर पवित्र क्षण म्हणजे तुमले द्वारका मथुरा पंढरपूरले जावानी करत नाही तो तडे येतो भगवान श्रीकृष्ण कन्हैयालाल महाराज विठ्ठल तोच तिथी मूर्ती तडे कथाय नाही ते त्या मंदिरना पुजारी असले मी विचार म्हणजे आई द्वारकाना मंदिरमा मूळ जी मूर्ती होती ती मूर्ती म्हणे म्हणतात कस का आते जे द्वारकाले मंदिर आहे कृष्ण तरी जी मूर्ती आई दुसरी मूर्ती पहिली ओरिजिनल मूर्ती ती आई आंबळी माय मग कस काय रे मग त्याने ती कथा सांग आंबळी माय येवाना पहिले द्वारकाधीश हो द्वारकाना मंदिर मा द्वारकाना जोडे डाकोर नाव एक गाव त्या डाकोर गावमा डायाबाई नावना एक त्यांना भक्त होता सगुणाबेन आई त्यान बायकोनं नाव त्या कृष्णाला भक्त होता ते डाकोर धुवून रोज द्वारकाले जायत त्यांना दर्शन दे मग एक रोज त्या थकी घ्यात दल्ला घ्यात दोन्ही जात मग त्या काय बंद कर दिले मग कृष्णाने ते आवडता भक्त होता त्यामध्ये आपला भक्त काबर येत नाही भाऊ मग त्यांनी जायचं त्याला सपदमा दर्शन दिलं म्हणजे काय तू काबर येत नाही रे म्हणे काय येऊ बा म्हणे आमना पाय दोन्ही जा गुडगा बिडगा काम नाही झाले गल्ला आणि आमले काय चालत नाही असं आहे का बरं मग मी जुळून वाटे ते अरे तू कसं काही रे म्हणे आले तुला काय कर नाही म्हणे मी येस डाकोर मा हा मग कसं काही आहे तरी मंदिरमा जा द्वारका आणि त्या पुजारीसले सांगा आई मूर्ती मला इकत नाही पैसा पैसा नाही सोनं लागे म्हणे त्यासले सांग या मूर्तीना बारे बार सोनं आहे तो डोकं फिर घे तुला मी गरीब माणूस आवडी मोठी तुझी मूर्ती दगड नाही आणि त्यानं वजन नाही इथलं सोनं खाता लो तुला काय करणं आहे तू ये नुसता तू बायकोलेलं आहे सगळे मी बडी व्यवस्था करत नाही मग घेत त्या दोन्ही जण श्रीकृष्णाने सुदामाला सांगत तू बेपारी बन तरी जायचं त्या मूर्तीना टोल कर म्हणे बरोबर तो बी एक बेपारीना रूपमा तरी होणार मावयाने जायचं सांगा त्या पुजारीसले कृष्णाने सांगाप्रमाणे कन्हैयालाल महाराज म्हणे आई मूर्ती आमली इकतली नाही म्हणे मला अरे म्हणजे येडा आहे का मूर्ती अरे मूर्तीना बारे बार सोनं दिसं म्हणे तिच्या पुजारीचा तोंडले पाणी आहे गे पण म्हणजे एवढं मोठं सोनं मग अशा ते गंजच मूर्त्या पकडली सुद्धा आपण तो बोलते दिसे म्हणे हा देतच म्हणे आम्ही ते तयार होईना मग बेपारी मापारी मला तो सुदाम देव तो ना त्यांनी ते तराजू तुकणं पिकणं बरोबर 2 बारडा असा लाई दिला आणि एक तुकणामा कन्हैयाला महाराज मूर्ती जी आंबळी मायात इथे दिली आणि दुसरीकडे सोनं तर सुदामाने काय सांगा सगुणाबेन तुझा नाक माझी सोनानी नथ येत ती काढ देऊ ती नथ काढी तिने आणि तुळशीनं पत्ता लय म्हणे तुळशीचं झाड होतं त्याला पत्ता लयने त्या नथ न सांगे सांगा म्हणे आहे ते ठेव तुकनामा ठेवता बरोबर देव तोला ये बोली व्हायला ती करार व्हायला होता
जन्नत ना बदलामा मूर्ती देणी पडली. आता मग ते दुसरी मूर्ती बनाडायचं तरी बनाडली. त्या हाही मूर्ती लिहिसन तो डाकोर माव गुजरातमध्ये ते द्वारकाना जोडेल. मग पूजा करीत रोज शेजारी पाजारी पटा त्यातले आनंद आहे ना. द्वारकानं देव आपला घरी ये रे, रोज आरत्या फिरत्या चालेत. मग मरात त्यानं जोडे होऊन तो म्हणे हाते रे मी हाते असं करतो तुमचे दोन्ही नवरा बायकोला मी वैकुंठले जात म्हण. आणि तुम्ही ऐकरा आई मूर्ती डाकोरमा तलाव आहे ना तर टाकी द्या. ती मूर्ती त्याने डाकोरमा तलावमा टाकी दिली आणि भगवान विष्णू त्यासले वैकुंठले जाई घ्या. बराच वेळ असे राहा फक्त तलाव. तर मालेगाव तालुकामा मुल्हेर नावनं गाव. ते मुल्हेर गावना राजा होता ताम्रध्वज. ते ताम्रध्वज राजाला सपन लाग्यात. मग कुठे बरं कोय भाऊ अरे मी म्हणे कृष्ण. मग काय लागाय तुले. अरे भाऊ म्हणे मला खानदेशने खूप याद आहे. खानदेश मला देश खानदेश मी बनारे कांदा नाव खानदेश मला ते खानदेश मग येणं. मग येणं भाऊ म्हणे आम्ही ते तुले पाय घड्या घालतो. पण तुम्ही मदत लागी म्हणे. म्हणे देश मी जे लागी ते दिसो मान कापी मग शेती बी दिसो म्हणे चालेल. मान बिन काय कापी देऊ नको तू फक्त मूर्ती आलेलं ये म्हणे. कुठे आहे मूर्ती. डाकोरणा तलाव माय. अरे मग आवडा मोठा तलाव कुठे चापलत बरोबर तुला काय करणं आहे. तू नुसता तलाव हात घाल मूर्तीतून आत माहिती. पण अट एक आहे एकदा ती मूर्ती तू उचली की पालखेमा ठेवीपर्यंत तिथे खुजणं वजन आहे. पालखेमा ठेवतात तिथे दगडणं वजन येते. आणि ती जी उचलानी पालखे ते तुले जडे मूर्ती स्थापन करणे तडे लई जायचं ते ठेवा. जडे रस्ता जर तू ठेवली तर ती मूर्ती तडेच घडायची चाली म्हणे. मग त्या ताम्रध्वज राजाने एक सुंदर मंदिर बनाडत मुल्हेरमा. आणि मोठी फौज लिहिसन हत्ती घोडा शिपाई सरदार 100 बोई लिहितात पालख्या लिहितात सोनाने. थकना 5-7-8 लोक थकणार ते लगेच दुसरं त्या थकणार ते असं खाली ठेवा नाही म्हणजे साहेब बडा एवढा 100 बोई लिहितात. आणि चालत त्या डाकोरमा घ्या सांगाप्रमाणे तलावमा हात घालतात ती मूर्ती ही लागणे त्यांना हात. ही मूर्ती पालखीमाठी ठेवताबरोबर त्याला दगड नव्हते. दगड नव्हते जेव्हानंतर चालत मग बोई राजा घोडावर पुढे याला मग एवढी प्रजा पालखी हसत खेळत रोज मुक्काम दरकोस दर मुक्काम करत. मग आता आंबरी जायचं ठेकारी जंगल होतं पाहिजे. ते दाखल समजा नाला अजून मिळते मस्त आज चलमूर पाणी वायरात ओढणं झाड होतं मोठं. त्या झाडण्या पारंब्या होत्यात. दुपारनं टांगले भिडणार त्यामुळे आधी अंगे थोडे धुईल्यूत झिल्यूत आणि मग पूर्ण प्रवास थोडा विश्रांती करी संत म्हणे. पण चला मग त्या भोईसने काय करत पारंब्यास याची जोई बनाडी आणि त्यावरती पालखीची दिली. आणि त्या विचारला घेत अंग धावत मस्त पाणी थंडगार होतं थोडा अंग दूध बसतात. ते त्या वजनमा त्या पारंब्या खाली सरकत सरकत जमीनले मूर्ती लागली. ही संदक कसते मूर्ती जमीन होत हालच कुठे ती. राजाने खूप प्रयत्न करा हत्ती घोडा लाई सरी नाही आल रडत बोंबलत निघ येतो मुल्हेर पूजा अर्चा तडेच करलेली पाय पडली जात नाही चाललाय. मग ही बाग काही जंगल होतं आणि झाड पाला वाद माती माती मोठी मूर्ती गाडाई त्यावर अशी एक वट्टा टेकडी दाखलची तयार झाली. ती त्या जंगलमा पावबा पाटील नावना एक पाटील डोरक्या होता. तो गावड्याचा रे तो कृष्ण भक्त. त्याने एवढी मोठी भक्ती होती त्यानं हातवर तुळशी वृंदावन 12 महिना हातवर टिसाने गावड्या सारानं काम करत. आणि जडे ती मूर्ती होती तडे असं मस्त
वट्टाकडे संदडे जपना तो. कृष्णाने आई सगळी भक्ती ते तुळशी वृंदावन तिथं किशन प्रसन्न आहे ना तो म्हणे पाबा म्हणे काय भाऊ म्हणे तुला काय लागावे मागिले म्हणे. अरे तू दर्शन दिलं आईच गोट मोठी आहे म्हणे मला काही नको तू एक काम कर मी तप करा मला तू दर्शन दिलं एवढं तप काय कोणी जमाव नाही ते तू स्वतःनं आढे असते तो काहीतरी होईते ते तयार कर मग बडा लोक तुला दर्शन व्हायला पाहिजे. तो म्हणे तू जडे जपस ना तडे खनिदा तडे मूर्ती आहे म्हणे म्हणे काय हा द्वारकानी मूर्ती आहे म्हणे ती खन म्हणे आजूबाजूला गावना लोक नाही म्हणे नाही नाही मूर्ती ते आबरू म्हणे तुला काय करणार तुझी आबरू ती म्हणे आबरू तू बोलाव माणसं खन म्हणे खंद देते मूर्ती कन्हैयालाल महाराज काळा दगडनी कोरीव मूर्ती तिरुवनंतपुरम लेख किरमा जपेला असा श्रीकृष्ण आणि त्यानंतर आई दुसरी बाकी भारतमा अशा मूर्त्या नाही. बडा लोक ते पूजा अर्चा भजन सुरू कर कृष्ण सांगितले आई एक रोजीचं म्हणे आता देऊळ बांधवा डोकं फिरी देऊळ बांधला पैसा कसा म्हणे बड्या गावड्या इक्या तरी बी गावड्या ऐकू नको मावले आहेत ते आपल्या मंदिर बांधाल मी पैसा देस तुले तू पैसा देतो मला काय करता तू दिनभर मजूर लावा ना काम करा ना सिमेंट तू चुना माती दगड जे काही लागे ते दिनभर ना खर्च त्या समोरनी बल्लीवर कोणत्या बी दगड उचल त्यांना खाते तुला किती रत्न मिळते त्यांनी असं करी सन मंदिर बांध पावा पाटील मग एक त्याने ती दिनभर यात म्हातारपण बेरडपण मुळे त्यांनी बी जावानी येई म्हणे मग त्याला त्यांनी वर दे ना म्हणजे तू खूप मोठं काम करेल म्हणे पहिली पायरी जर लोक तुला मंदिर बांधतील बाजूले तुला तुळशी वृंदावन राहील आणि मनात दर्शनला येणारा लोक पहिले तुला पाया पडतील मग मला पाया पडतील जो तुले न भेटता बाहेर मन दर्शन येईल ते त्याला मना दर्शनना लाभ भेटवणे हवासा वर मी तुले देसला ती आंबळी म्हणजे मथुरा द्वारका पंढरपूरपेक्षा मोठे आपल्या लोकांना माहितीच नाही असं या तीर्थक्षेत्र आहे. पद्मालय गणपतीनं असं तीर्थक्षेत्र आहे खानदेशना की दुसरं नाही आहे जगमा डावानी जेवणा सोडणं गणपती दोन्ही एकच सिंहासनावर आहेत तरी असं गणपतीनं मंदिर नाही कुठे. सिंधुराज स्पर्धेच्या टाइमले मारा गणपती तो एक आवाज तोडी सण त्यांनी फेकात तर त्यानं दोन्ही पाय फेकात त्या तरी सण पडणार पद्म मनीसन ते पद्माला आहे सरे तलाव आहे मस्तपैकी अमोद प्रमोद त्या दोन गणपती तरी डावा आणि उजवा सोडणा गणपती ते तीर्थक्षेत्र आहे. सप्तशृंगी माय जोडवर ती तरी रामकुंड नाशिक माय असाही सगळा मोठमोठला तीर्थ आपला खानदेशमा आहेत आणि आपण आता पैठत अरे काशी आडे मथुरा आडे पंढरपूर आडे बडा आडे बडा तीर्थक्षेत्र जावा फिरा. आता तो एक आपला दोस्त आहे मुलतलय ना त्यांनी तापी प्रदक्षिणा सुरू करेल दर सामने त्यामुळे बागलेत जा तुम्हाला गावले येतील त्यासले खावा पिवानी व्यवस्था करानी आणि आपलं तापी प्रदक्षिणाला कार्य वाढावा एवढी राव नाही तुमले करत. जय खानदेश.